अंबिका मंदिराजवळील जागा मराठा मंडळालाच, माजी मंत्री वीरकुमार पाटील समाजातर्फे सत्कार। कोगनोळी येथील ग्रामदैवत अंबिका मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन निर्मितीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे। सदर भवनामुळे गावातील नागरिकांच्या विविध शुभकार्यासाठी सोय होणार आहे। भवनाला लागूनच गावाला पाणीपुरवठा करणारी पिण्याच्या पाण्याची टाकी होती, त्याची मुदत संपल्याने या ठिकाणची टाकी पाडण्यात आली आहे। पाडण्यात आलेल्या ठिकाणी जागा रिकामी झाली आहे। सदर जागा भवनाला लागूनच असल्याने भविष्यात ग्रामदैवत अंबिका देवीचा उत्सव व भवनमध्ये असणाऱ्या कार्यक्रमासाठी जागा उपयुक्त होणार आहे। यासाठी ही जागा ग्रामपंचायतीकडून सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनाला देण्यात आली आहे, अशी माहिती माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी दिली। के.डी. पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन निर्मितीसाठी मदत झाली आहे। भवन लगत असणारी जागा मिळावी अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली। याला कोणताही विलंब न लावता जागा भवनासाठी उपलब्ध करून दिली आहे। यावेळी समस्त मराठा समाज व छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन मंडळ यांच्या वतीने माजी मंत्री वीरकुमार पाटील व माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांचा सत्कार केला। यावेळी मराठा मंडळाचे उपाध्यक्ष उमेश पाटील, बाळासाहेब पाटील गुरुजी, योगेश पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगळे, केशव पाटील यांच्यासह मराठा समाजातील ग्रामस्थ, युवक उपस्थित होते।